नमस्ते मित्रांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे खोट्या आणि टॉक्सिक मित्रांना कसं ओळखायचं. कॉलेज असो किंवा ऑफिस, आजकाल अनेक तरुण चुकीच्या संगतीमुळे आणि खोट्या मित्रांमुळे मानसिक त्रासातून जात आहेत. अशा टॉक्सिक मित्रांना कसं ओळखायचं आणि या टॉक्सिक मित्रांपासून स्वतःला कसं वाचवायचं ह्यावर अगदी 5 मिनिटाचा हा एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन आले. असं म्हणतात की एक चांगला मित्र 100 पुस्तकांच्या बरोबरीचा असतो. पण मला सांगा, जर तो मित्रच खोटा निघाला तर? बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असे काही मित्र असतात जे समोर तर खूप गोड बोलतात, पण पाठीमागे मात्र बऱ्याचदा आपल्याबद्दल विष ओकत असतात. त्यांना आपल्या सुखात कधीच रस नसतो, पण आपल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटत असतो. आपल्याला वाटतं की तो आपला बेस्ट फ्रेंड आहे, पण मानसशास्त्रात अशा मित्रांना टॉक्सिक फ्रेंड्स असं म्हटलं जातं. आज आपण अशा 4 लक्षणांबद्दल बोलणार आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की तुमचा मित्र तुमचा खरा हितचिंतक आहे की फक्त एक खोटा मुखवटा आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तरुण वयात आपण घरच्यांपेक्षा जास्त विश्वास कोणावर ठेवतो? मित्रांवर. पण कधी कधी आपण चुकीच्या माणसाला मित्र बनवतो आणि जेव्हा तो आपल्याला फसवतो तेव्हा आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसतो. आपला अगदी माणसांवरून विश्वासच उडतो. कोणीतरी म्हटलंय की एखाद्या वेळेस शत्रूने पाठीत वार केला तर दुःख होत नाही, पण जेव्हा एखादा मित्र असं करतो तेव्हा मनाला होणाऱ्या जखमा खूप खोल असतात. म्हणूनच वेळेतच खोट्या मित्रांना ओळखणं आणि त्यांच्यापासून अंतर ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. चला मग, खोट्या मित्रांची 4 प्रमुख लक्षणं कोणती ते मी आज तुम्हाला सांगेन. पहिले लक्षण, ते फक्त त्यांच्या गरजेपुरती आठवण काढतात. असा मित्र असतो ज्याचा फोन तुम्हाला फक्त तेव्हाच येतो जेव्हा त्याला काहीतरी मदत हवी असते. जसं की त्याला पैशाची नड असेल, किंवा त्याला अभ्यासाच्या नोट्स हव्या असतील, किंवा त्याला एखादं ऑफिसचं काम असेल. त्याचं काम झालं की तो लगेच गायब. तुमच्या सुखदुःखाशी त्याला काही घेणं देणं नसतं. तो फक्त त्याच्या कामाशी काम ठेवत असतो. आता दुसरं लक्षण, ते तुमच्या यशावर कधीच आनंदी होत नाही. जेव्हा तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला एखादं प्रमोशन भेटतं, तेव्हा हा मित्र मनातून खूप जळत असतो. तो तुम्हाला तोंडाने अभिनंदन तर करेल, पण त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल, किंवा तो तुमच्या यशाला नशीब तुझं असं म्हणून कमी लेखण्याचा प्रयत्न करेल. आता तिसरं लक्षण कोणतं? ते सतत तुमची थट्टा उडवतात आणि तुम्हाला कमी लेखतात. मित्रांमध्ये थट्टा मस्करी चालते, हे अगदी मान्य आहे. पण जर एखादा मित्र 4 चौघात सतत तुमच्या कमतरतेवरून, तुमच्या उणीवांवरून, किंवा तुमच्या रंगावरून, किंवा तुमच्या कपड्यावरून तुमची खिल्ली उडवत असेल आणि तुम्हाला मानसिक त्रास देत असेल, तर तो तुमचा मित्र नाही. अशा मित्रांना तुमचं खच्चीकरण करायला जास्ती आवडतं. त्यामुळं अशा खच्चीकरण करणाऱ्या मित्रांपासून नक्कीच सावध राहा. आणि आता चौथं लक्षण, ते तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमची चाहडी करतात. सगळ्यात घातक लक्षण म्हणजे हे आहे, जो मित्र तुमच्याशी बोलताना दुसऱ्या मित्राची बदनामी करतो, तो 100% दुसऱ्यापाशी जाऊन तुमचीही बदनामी करत असणार. तुमचे गुपित किंवा तुमच्या काही गोष्टी तो इतरांना सांगून तुमची पतही खराब करू शकतो. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. गर्दी जमवण्यापेक्षा अशी 2च माणसं सोबत ठेवा, जी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील. जर तुमच्या ग्रुपमध्येही अशी टॉक्सिक लक्षणं असणारा कोणी असेल, तर आजच त्याच्यापासून थोडंसं
अंतर ठेवायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात कधी असा एखादा खोटा मित्र आला होता का? तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या किंवा ऑफिसच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचे इतर मित्रही सावध होतील. आणि आपल्या या मनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डोळे उघडे ठेवा आणि खरी माणसं ओळखा. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.